पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी वर्षाचं हे चालू 300व्या वर्ष जे चालू आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये हा कार्यक्रम, हा उपक्रम सुरू आहे। आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगावंसं वाटतं की महाराष्ट्राची कन्या आणि मध्य प्रदेशाची कर्तबगार सून यांचं जर आपण काम पाहिलं, कार्य पाहिलं, तर हे फक्त ठराविक देशात, राज्यापुरतं मर्यादित नसून हे संपूर्ण देशभरात त्यांचं कार्य केलेलं आहे। अनेक ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी जे घाट बांधलेले आहेत, तसेच अनेक मंदिरांचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे। हे सर्व काम अहिल्याबाई होळकरांचे आहे आणि ह्याच कामाचं प्रतीक आज म्हणून हे त्रिशताब्दी वर्ष साजरे होत आहे। गोदा ते नर्मदा ही जी जलयात्रा चौंडीपासून ते महेश्वर पर्यंत जाणार आहे, त्याचा आज छत्रपती संभाजीनगर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी त्याचे स्वागत होत आहे। या प्रसंगी आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि नागरिक इथे जमलेलो आहोत, एवढंच या प्रसंगी मी सांगते। आणि या माध्यमातून निर्धार महाराष्ट्राचा आणि संकल्प जलसंवर्धनाचा हा जो मेसेज सगळ्या महाराष्ट्रभर पसरणार आहे, नक्कीच महाराष्ट्रातील जनता या सर्वांचं कौतुक आणि स्वागत करेल। अमृता पालोदकर, नगरसेविका, भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर। आज गोदावरी नर्मदा परिक्रमा यात्रा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून सादर झालेली ही गोदा ते नर्मदा ही यात्रा अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांना ट्रिब्यूट म्हणून महेश्वर पर्यंत जाणार आहे। आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे साहेब या यात्रेत सोबत आहेत। त्याच्यामध्ये कलश आहेत, चौंडी पासूनचे माती आहे आणि सगळ्या ठिकाणच्या, विविध ठिकाणच्या सर्व या भूमीतल्या सगळी माती घेऊन, सगळ्या जलाशयामधले जल घेऊन हे महेश्वरला पोहोचणार आहे। आणि हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जे या देशातल्या अनेक नागरिकांना अनेक वर्षाचे उपकार आहेत की त्यांनी अनेक घाट बनवले, बारवा बनवल्या, लोकांना पिण्यासाठी पाण्यासाठी पाणवठे बनवले। या सगळ्या याच्यामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उद्दिष्टाला समोर ठेवून ही यात्रा जलसंपदा मंत्र्यांनी चालू केली।